यानंतर एक मोठी बातमी आहे अकोल्यामधून। अकोल्यामध्ये शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहसिन शेख यांच्या मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। यामध्ये थेट पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावरच हत्येच्या कटाचा आरोप मृताच्या कुटुंबियांनी केलाय। त्याचबरोबर मंगेश काळेच्या अटकेसाठी शेख कुटुंबियांनी पोलिसांची भेट सुद्धा घेतली आहे। शहराच्या नेहरू पार्क परिसरामध्ये 23 जुलैच्या संध्याकाळी मोहसिन शेख यांच्या दुचाकीला मागून आलेल्या वाहनानं जोरदार धडक दिली आणि या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या मोहसिन यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला। मात्र हा अपघात नाही तर सुनियोजित घातपात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। संतप्त नातेवाईक, समर्थक आणि नागरिकांनी खदान पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी करत निष्पक्ष तपासाची मागणी केली। आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन तीव्र करणार असा इशारा सुद्धा त्यांनी दिला। एकाच पक्षातील दोन्ही पदाधिकारी आहेत, त्याच्यामुळे आता अकोला शहरामध्ये राजकीय चर्चांना उधाण आलंय। पण नेमकं सत्य काय आहे हे पोलीस तपासातून समोर येईल। जैसा उसने उनके आंखों से गाड़ी लेके गए मुझे बताया उन्होंने, मैं मिली उनसे, उन्होंने मुझे बोले हुआ था कि अंजुम कि इसने मेरे आंखों से गाड़ी लेके गया, 3 बार गाड़ी लेके गए मंगेश काड़े ने, और मेरे को जान के बदले मेरे को जानी होना, और मैं यहाँ से हलने वाली नहीं हूँ। उनको कितने भी दिन लगो उनको यहाँ पे, मेरे को जान के बदले मेरे को जानी होना, मेरे को जब तक कि मैं बॉडी लेके जाने वाली नहीं हूँ यहाँ से। आपण 23 तारीखला एक गुन्हा दाखल केले आणि कलम पण 106 लावले होते आणि त्याच्यानंतर आपण सीसीटीव्ही फुटेज वगैरे पाहणी केले आणि गाडी पण जप्त केले। आरोपीला निष्पन्न करण्यासाठी 2 टीम पण रवाना केले होते आणि मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आले होते आमच्याकडे आणि पत्नीची म्हणणं आहे की हे मर्डर पण होऊ शकतं म्हणून त्यांचं म्हणणं होतं, परंतु आपण पूर्ण चौकशी ते करणार आहे म्हणून त्यांना सांगितले। 23 तारीख को उसका एक्सीडेंट हुआ। शेख मोहसिन शेख समझ पीछे से आया गाड़ी वाला, पीछे से आके उसको उड़ा दिया। गाड़ी में वो दारू पिए हुआ था मंगेश काड़े, गाड़ी दूसरी की रखी हुई, स्टेटमेंट ले ली। उसको दोपहर में यहाँ जवाई के जैसा बुला रहे, भेज दे रहे, उस पर गुने दाखिल कौन थे करे हुए तो एकदम नॉमिनल इसके जान गई हुई है। एक्सीडेंट का ही को बोलते कि गाड़ी चले, आदमी गिरे और गाड़ी रुक जाए तो उससे एक्सीडेंट बोलते, छाती से ले जाने को एक्सीडेंट बोलते के। अकोल्यामध्ये व्यवस्थित ट्रीटमेंट होत नसल्यामुळे त्यांना नागपूरला तिथे हॉस्पिटलची व्यवस्था त्यांनी सर्व केली, परंतु दुर्दैवाने तिथे जाण्याच्या पूर्वीच अकोल्यामध्येच आमचे जे मोहसिन शेख अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख यांची दुर्दैवी अंतविधी झाला। त्याच वेळेस त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की त्यांची जी दोन्ही मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वतः शिंदेसाहेब घेणार आहेत आणि त्यांना भक्कमपणे आर्थिक मदत सुद्धा करणार आहेत। यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। अमरावतीमध्ये एका आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येते। अमरावतीच्या मेळघाटातील टिटंबा भागातील एका आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना जेवणानंतर उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला, त्यामुळे एकच खळबळ माजली। शाळेतील 50 ते 60 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती आहे। या सर्व विद्यार्थ्यांवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। दरम्यान खासदार बळवंत वानखडे यांनी आश्रमशाळेची झाडाझडती घेतली। यावेळी त्यांनी काही विद्यार्थिनींसोबत संवाद सुद्धा साधला, तेव्हा अतिशय धक्कादायक माहिती समोर आली। आश्रमशाळेमध्ये कच्च्या चपात्या, अर्धवट शिजवलेला भात मिळतो असं विद्यार्थिनींनी सांगितलं। त्यानंतर आश्रमशाळेमध्ये शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांना खासदार बळवंत वानखडे यांनी चांगलंच धारेवर धरलं। जेवणातील नेमक्या कोणत्या घटकामुळे ही विषबाधा झाली याच्या कारणाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। सखोल तपास सुरू आहे अशी माहिती आहे। और सबको उल्टी होने लग गए और चक्कर आने लग गए। कितना खाना खाया तुमने? एक निवाला, दो निवाला, सब जने खाए। खाना अच्छा मिलता है तुमको? खाना कैसा रहता? कैसा रहता खाना? कच्चा रोटी, कच्चा चावल भी कच्चा मिलता सर, और दाल है तो थोड़ा अच्छा ही मिलता। कशी खातीन काय? तुला काय लाज वाटते, शरम वाटते? हराम करावं क्या? फेकून काय म्हणते त्याला? ते तिकडे बाहेर नेऊन फेकून देतात। अरे ते खाणंच खायच्या उपयोगाचं नाही, ते कधी हे करतील। छोटे छोटे बच्चे को मैं नाम बताता हर एक बच्चे का। ते खराब पाव तहसीलदार साहेब, ते पोरं म्हणजे ते खराब आहे म्हणून फेकून देऊ राहिलं, हा कधी बच्चा म्हणजे फेकू नका।
मारून टाक माणसं हे लेकरं हे गाव कोणतं आहे जरा या आश्रमशाळेत जे काही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असतील संबंधित कर्मचारी असतील किंवा सेंट्रल किचन असेल यांच्यावर या संदर्भात गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात मी PO साहेबांना तसे निर्देश दिले आणि निश्चितच या गोष्टीची सखोल चौकशी करून त्या पद्धतीनं गुन्हे दाखल होतील. या घटनेनंतर आदिवासी मंत्री अशोक उईके यांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. अशोक उईके हे धारणी इथं गेले होते त्यावेळेला त्यांच्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आदिवासी आश्रम शाळेतील मुलांसाठी असलेला सेंट्रल किचन बंद करण्याची मागणी पालकांनी केली. त्याचबरोबर दोषींवर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली. अगर इसके बाद में कोई भी स्कूल में ऐसा घटना होती है तो जिम्मेदारी आप लेंगे क्या?